ससा ससा दिसतो कसा. तर मी आज आहे माझ्या मामाच्या गावी आणि माझ्या मामाचं गाव आणि माझं माहेर एकाच गावामध्ये आहे. इथे मला मामी सकाळ सकाळ चुलीवरचं पाणी देत आहेत आंघोळीसाठी. त्यासोबतच आजीने गरगरीत असा दुधाचा चहा माझ्या हातामध्ये दिला, तोही ऐकता. आणि इथे बघा 26 जानेवारीची प्रभात फेरी निघाली आहे आणि मला माझ्या शाळेची आठवण झाली, कारण मी पण या शाळेमध्ये शिकले आहे. आणि दोघी मामी निघाल्या आहेत शेतामध्ये. आता म्हटलं चला या दोघी गेल्याच आहेत तर त्यांच्या पाठीमागे आपण पण जाऊयात. मग गेल्यावरती त्यांच्या दोघींचं असं काही काम चालू होतं, एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये ड्रीप काढून टाकत होते आणि यांचं इथे काम चालू आहे. तोपर्यंत शिवांकणी आणि सातू मामानी केळी शोधून आणली होती. ती ही पिकलेली केळी एवढी छान होती. शिवांकणी मग मला दाखवली आहे किती छान अशी केळी बघा आहे. आणि दुसरीकडे पण असा काही घड पडला होता केळीचा. आणि हे आहे माझ्या मामाचं शेत. आणि हा बघा आमचा पिटुकला ससा. आता त्याला ऊस कापायची भीती वाटते, पण त्याला फिरायचे, तरीही त्यातून अशी काही वाट काढून येत होता तो, एकदम वाकून वाकून, पण फिरायचं काही तो थांबवत नव्हता. आणि परत मग सार्थकनी पण मामींना मदत करायला चालू केली कामामध्ये. आणि सगळं झाल्यावर तिकडे आम्ही वाट बघतोय की सार्थू मामा कधी मोटर चालू करतोय आणि आम्हाला पाणी खेळायला भेटते. तर मोटर चालू झाल्यावरती दोघांचं असं काही मस्ती चालू होते. आणि हे बघा संत गतीनं वाहणारं पाणी, एवढं छान वाटतं ना हे मोटरचं पाणी बघितल्यावरती. आणि हे आहे कडूगवत. आता हे कडूगवत मी माझ्या नाकाला लावते. मी ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस नाक पण टोचलेलं नसायचं, पण आमची अशी मस्ती चाललेली असायची नथनी म्हणून आम्ही नाकामध्ये कडूगवतच लावायचं. अशा खूप साऱ्या माझ्या लहानपणीच्या गोष्टी आहेत. मग इथे सगळं झाल्यावरती आम्ही निघालो घरी. आणि घरी गेल्यावरती आजीचा चालू होता स्वयंपाक, कारण आम्ही सकाळी लवकरच गेलो होतो शेतामध्ये. माझी आजी एवढा छान स्वयंपाक करते ना, भाजी तर खूपच टेस्टी असते आणि चपात्या तर आहेत ना पोळ्यासारख्या फुगतात. आता आम्हाला जायचं आहे हुरडा खायला. बाय.